नमस्कार मैत्रिणींनो, हे आईस्क्रीम बघा ना, किती छान क्रीमी सॉफ्ट आणि अजिबात आईस क्रिस्टल जमा न झालेला आईस्क्रीम तयार झालेला आहे। असा आईस्क्रीम तुम्हालाही बनवायचा आहे का? तर हो, आजची ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे। अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये ज्या पद्धतीचं आईस्क्रीम बनवलं जातं त्याच पद्धतीचं आईस्क्रीम आपलं या ठिकाणी बनलेलं आहे। त्याचप्रमाणे आईस्क्रीम पार्लरमध्ये एक बेस बनवून ठेवला जातो आणि त्या बेसपासून 50हून अधिक आईस्क्रीम्स बनवले जातात। तर तो बेस कसा बनवायचा ते मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर आईस्क्रीम बनवण्यासाठी या ठिकाणी 1 कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे। वजनी म्हणाल तर 250 ml दूध मी या ठिकाणी घेतलेलं आहे। आता या दुधामध्ये 2 टेबलस्पून साखर घालून घ्यायची आहे, 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आणि पाव कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आईस्क्रीमला छान घट्टपणा येतो आणि मिल्क पावडर घातल्यामुळे क्रीमीनेस येण्यासाठी आणि टेस्ट वाढवण्यासाठी मदत होते। आता हे सगळं विस्करने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गरम करताना याच्या गुठळ्या होणार नाहीत। तर या ठिकाणी मी विस्करने सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आईस्क्रीमसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे। आता मंद आचेवरती कंटिन्युअसली हलवून घेत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। शिजवताना कंटिन्युअसली हलवणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर आहे। जर आपण हलवलं नाही तर ते खाली तळाशी करपण्याची शक्यता असते आणि यामुळे एक तर दुधाचा कलर चेंज होतो आणि दुसरं म्हणजे आईस्क्रीमला कडवटपणा येतो। जसं जसं मिश्रण शिजत जाईल तसं ते घट्ट होत जातं। साधारणतः 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता दूध घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। 8 ते 9 मिनिटांमध्ये मिश्रण छान घट्ट तयार झालेलं आहे आणि त्याला उकळी फुटलेली आहे। उकळी फुटल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिश्रण छान घट्ट तयार झालेलं आहे। या पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। यामुळे एकतर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमा होत नाही आणि छान क्रीमीनेस आईस्क्रीमला येतो। आता तयार झालेले हे मिश्रण एकतर फॅन खाली ठेवून थंड करून घ्यायचं आहे किंवा मग एखाद्या ताटामध्ये घालून छान थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे मिश्रण आणखी घट्ट होतं। साधारणतः 1 ते 1.5 तासासाठी हे मिश्रण मी थंड करून ठेवून दिलेलं होतं। तुम्ही बघू शकता अगदी रबडीसारखं या ठिकाणी मिश्रण तयार झालेलं आहे। आता आईस्क्रीमची पुढची जी प्रोसेस आहे ती करून घेऊया। आईस्क्रीमची पुढची प्रोसेस आणि आईस्क्रीम सेट मी याच कंटेनरमध्ये करणार आहे, म्हणून मी या ठिकाणी प्लास्टिकचा कंटेनर घेतलेला आहे। याऐवजी आपण काचेच्या कंटेनरमध्येही आईस्क्रीम सेट करून घेऊ शकतो। दूध मोजताना ज्या कपचा वापर केलेला होता त्याच कपने या ठिकाणी व्हिप क्रीम मोजून घ्यायची आहे। तर या ठिकाणी कुठल्या ब्रँडची व्हिप क्रीम मी वापरलेली आहे ते तुम्हाला दाखवते। तर स्टार व्हिपची क्रीम ही मार्केटमध्ये मला मिळाली, म्हणून मी स्टार व्हिपची क्रीम वापरलेली आहे। मार्केटमध्ये केक शॉपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ब्रँडच्या व्हिप क्रीम हे अवेलेबल होतात। कुठल्याही प्रकारच्या व्हिप क्रीमचा वापर केला तरीही आईस्क्रीम सेम टेस्टचं बनलं जातं। 1 कप दुधासाठी 1.25 कप व्हिप क्रीम घ्यायची आहे। 1.25 कप म्हणजे 1 कप प्लस पाव कप इतकी व्हिप क्रीम घ्यायची आहे। आईस्क्रीम बनवताना दुधाचं आणि व्हिप क्रीमचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं असतं। दुधापेक्षा व्हिप क्रीम ही थोडीशी जास्त असली की आईस्क्रीम छान क्रीमी बनतं आणि त्याला छान टेस्टही येते। त्याचप्रमाणे व्हिप क्रीम ही पातळ असावी, परंतु ती अगदी थंड असावी। यामुळे क्रीम लवकर बीट होते आणि आईस्क्रीमही पटकन सेट होतं। 1 ते 2 मिनिट बीटरने व्यवस्थित क्रीम बीट करून घ्यायची आहे। जर बीटर नसेल तर त्याऐवजी विस्करने कंटिन्यू फेटून क्रीम तुम्ही फेटून घेऊ शकता। तर या ठिकाणी क्रीम फेटली की नाही ते चेक कसं करायचं, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडासा पीक या ठिकाणी उभा राहतो आहे क्रीममध्ये, म्हणजे आपली क्रीम ही फेटलेली आहे। सध्या गरमीचे दिवस असल्यामुळे व्हिप क्रीम पटकन वितळली जाते, मग आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही। त्यासाठी पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला पटकन करून घ्यायची आहे। या ठिकाणी 2 टेबलस्पून कंडेन्स मिल्क मी घालून घेतलेलं आहे।
कंडेन्स मिल्क जर घालायचं नसेल तर त्याऐवजी ज्यावेळी आपण दुधाचं मिश्रण तयार करतो त्यामध्ये 4 चमचे साखर ॲड करून घ्यायची आहे. आता लगेचच 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स यामध्ये घालून घेऊयात आणि जे दुधाचं तयार करून घेतलेलं मिश्रण होतं ते एका चाळणीमध्ये घालून गाळून घेऊयात. असं केल्यामुळे एकतर जर दुधामध्ये काही गाठी तयार झालेल्या असतील तर त्या गाठी आईस्क्रीममध्ये मिक्स होत नाही आणि आईस्क्रीमची टेस्ट बिघडत नाही. गाळून घेतल्यामुळे गुठळ्या ह्या चाळणीवरती राहतात आणि छान क्रीमी असं आईस्क्रीम आपलं तयार होतं. क्रीममध्ये सगळे पदार्थ घालून झाले की स्पॅच्युलाने सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळे पदार्थ हे क्रीममध्ये घालून झालेले आहेत. आता स्पॅच्युलाने सगळे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. तर असा हा प्रोफेशनल आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळणारा व्हॅनिला बेस आपला तयार झालेला आहे. या एका बेसपासून तुम्हाला हवे तेवढे वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्ही तयार करून घेऊ शकता. आता या ठिकाणी पुन्हा एकदा एक अर्धा मिनिटभर बीटरने सगळं मिश्रण व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे एक तर सगळं मिश्रण एकसारखं एकजीव होतं आणि जर क्रीम थोडीशी पातळ झाली असेल तर ती पुन्हा व्हिप होते किंवा घट्ट होते आणि यामुळे आईस्क्रीम छान तयार होतं. यामध्ये आईस क्रिस्टल अजिबात जमा होत नाही. तर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट आईस्क्रीम पार्लरसारखा व्हॅनिला बेस आपला तयार झालेला आहे. आता तो सेट करून घेऊयात. तयार झालेला हा व्हॅनिलाचा बेस झाकण ठेवून 6 ते 7 तास किंवा ओव्हरनाईट डिफ्रीज करून घ्यायचा आहे किंवा फ्रीजरला सेट करून घ्यायचा आहे. सेट करताना सुरुवातीचे 3 तास हे फ्रीजचं टेम्परेचर हाय असावं आणि नंतर मीडियम असावं. यामुळे आईस्क्रीम छान सेट होतं. तर या ठिकाणी 6 ते 7 तास झाल्यानंतर आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. आईस्क्रीम खूप छान दिसतं आहे. आता ते काढून घेऊयात. त्यासाठी या ठिकाणी मी एक स्कूप घेतलेला आहे. स्कूप पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 ते 3 वेळा स्कूप हा व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग या स्कूपने आईस्क्रीम काढून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आईस्क्रीम अगदी सहजपणे भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये निघून येतं. स्कूपला अजिबात चिटकत नाही. अगदी परफेक्ट आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. ज्या पद्धतीने प्रोफेशनल आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम बनवलं जातं किंवा आईस्क्रीम आपण खातो त्याच पद्धतीचं क्रीमी असं आईस्क्रीम या ठिकाणी तयार झालेलं आहे. अजिबात आईस क्रिस्टल यामध्ये तयार झालेले नाही. तर आता याची टेस्ट कशी झाली ते बघूयात. तर बघतानाच ते छान दिसतं आहे पण टेस्टलाही अगदी आईस्क्रीम पार्लरसारखं झालं का ते बघूयात. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट क्रीमी आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. तर मार्केटसारखा अगदी क्रीमी सॉफ्ट आणि आईस क्रिस्टल नसलेला व्हॅनिला बेस तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. त्याचप्रमाणे या व्हॅनिला बेसपासून वेगवेगळे आईस्क्रीम फ्लेवर कसे बनवायचे ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे जर चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.